दक्षिणेतील गंगा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या गोदावरी नदी काठावर आता भाविकांनी आणि पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। गोदावरी नदीवर असलेल्या रामकुंड परिसरात भाविकांनी आणि पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर तीर्थाटन आणि पर्यटन असा दुहेरी योग साधून भाविक जे आहेत ते सलग आलेल्या 2 दिवस सुट्टी एन्जॉय करण्याकरिता नाशिकमध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर नाशिकची गुलाबी थंडी अनुभवण्याकरिता देखील राज्यभरातून भाविक जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर नेहमीप्रमाणेच डिसेंबर महिन्यात नाशिकमध्ये भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत असते। यंदा देखील डिसेंबरमध्ये भाविकांची जी गर्दी आहे ती आपल्याला नाशिकच्या या गोदावरी नदीच्या किनारी पाहायला मिळत आहे। तीर्थाटन आणि पर्यटन असा दुहेरी योग साधून भाविकांनी नाशिकच्या गोदा घाटावरती गर्दी केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। विविध प्रकारच्या पूजाविधी ज्या आहेत त्या देखील आता या गोदाकाठ परिसरामध्ये रामकुंडावरती आपल्याला सुरू असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता भाविकांकडून शनिवार आणि रविवार अशा सलग 2 दिवस आलेल्या सुट्ट्या ज्या आहेत त्या नाशिकमध्ये येऊन एन्जॉय केल्या जात असल्याचं एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।